माननीय अध्यक्ष महोदय, बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या. 2 मिनिटं बसून घ्या. 2 मिनिटं बसून घ्या. असं नाही चालणार आहे कामकाज. अहो तुम्ही माझं पण ऐकत नाही आहात, असं कसं चालणार? बसून घ्या, शांत. 2 मिनिटं ऐकून तर घ्या. 2 मिनिटं ऐकून घ्या. बोला बोला. अध्यक्ष महोदय, कालच्या बैठकीमध्ये न जाणं म्हणजे ह्यांचे खरे चेहरे दिसलेले आहेत. अध्यक्ष महोदय, एका बाजूला तिथे मला देतो, मराठा त्यांना तरुणांनी, ओबीसी तरुणांनी मी आपल्या आता बोलणार टोपी की त्यांच्या फोडायची, ऐकल्यावर अंगावर बोलणार? केसेस घ्यायचे. हे लोक त्यांचं संपल्यावर बोलणार की आता बोलणार? आणि जेव्हा चर्चा करण्याची त्यांचं वेळ झाल्यावर येते, बोलणार की तेव्हा आता बोलणार? अध्यक्ष महोदय, तुम्ही मगाशी बोललात त्यांना बोलू द्या ना. यांनी समाजाच्या तुम्ही बाजूने म्हणालात पाहिजे. की त्यांचं झाल्यावर आम्हाला संधी द्या. त्या घराघरामध्ये वाद निर्माण तुम्हाला करणारे, गोंधळात हे बोलायचं सगळे आहे की विरोधी शांततेत पक्ष बोलायचं आहे? हे लोक आहेत. अध्यक्ष महोदय, गोंधळात बोलायचं आहे की अध्यक्ष शांततेत बोलायचं आहे? महोदय, विरोधी पक्ष नेत्याची भूमिका काय? त्याला स्वतंत्र आरक्षण पाहिजे की ओबीसी समाजामधून आरक्षण पाहिजे तरी जाहीर करावं ना. त्यांच्यात लोकप्रतिनिधी स्वतंत्र आरक्षणासाठी मागणी करतात आणि हे मग ओबीसी मधून मराठा समाजाला जावं यासाठी इथेच मागणी करतात. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, यांचा हा नकली जो चेहरा आहे ना, कधीतरी महाराष्ट्रासमोर आला पाहिजे. कारण का ह्याच्याचमुळे मराठा तरुणांचं, ओबीसी तरुणांचं भविष्य अंधारात टाकण्याचं काम हे लोक सगळे करतायत. अध्यक्ष महोदय, म्हणून अध्यक्ष महोदय, यांची भूमिका नेमकी काय आहे? यांना स्वतंत्र आरक्षण पाहिजे की यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे? यांनी जाहीर करावं. अध्यक्ष महोदय, समाजाची धूळफेक करणारे, हे समाजाचे भविष्य अंधारात टाकणारे लोक आहेत. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न अजून तोच आहे.